तर आज आमचा निरोप समारंभ आहे, याविषयी मी तुम्हाला माझे अनुभव सांगणार आहे। म्हणजे नेमकं काय, आज आपल्या कॉलेजचा शेवटचा दिवस। या कॉलेजने आपल्याला खूप काही दिले, नुसते पुस्तकी ज्ञान नव्हे तर आत्मविश्वास, शिस्तबद्ध, प्रामाणिकपणा आणि या जगात कसं वावरायचं याचे देखील धडे दिले। हे कॉलेज सोडून जातोय म्हणजे आपण सर्व सोडून जातोय असं नाही, खूप आठवणी आहेत आपल्यासोबत, आपल्या मित्रमैत्रिणींच्या, शिक्षकांच्या। आज मला 12वी झाल्याचा फार आनंद होतोय, परंतु वाईटही तितकेच वाटत आहे। आमच्या शिक्षणाच्या संपूर्ण टप्प्यात आम्हाला नेहमीच पाठिंबा दिला आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी आपले प्राचार्य सरांचे आभार मानू इच्छिते, ज्यांनी नेहमीच अत्यंत शिस्तबद्ध व्यक्तिमत्वाची प्रतिमा दाखवली, दयाळू व नम्रपणे आम्हाला साथ दिली, अशक्य प्राप्तीसाठी प्रेरणा दिली आहे। आम्ही तुमच्याकडून जीवनातील सर्वात महत्त्वाचे धडे घेतले आहेत। पुढील शिक्षणासाठी सर्वांचे मार्ग वेगळे असतील, पण सोबत आपल्या आठवणी नक्कीच असतील। जाता जाता एकच सांगते, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही आणि नुसता निरोप दिल्याने नाते सुटत नाही। आणि सगळ्या 12वीच्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून याची वेळ लागली आहे, येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे। येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे। माझ्या पाठीशी एका विद्यार्थ्याचं जणू पाकळ झालं, आकाशी भरारी घ्यायची कशी हे शिकवलं गेलं, ज्ञानाच्या चौकाचौकातून आम्हाला उधळून गेलं। ढगाची गाणी आणि पावसाची कविता म्हणून वाटते, हेच बाळ नवीन 5वी आवडून वाटते, म्हणून त्याचा आभाळ बघण्याची पुन्हा सर लागली आहे। येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे, नकोशी तरी जिवारी जन्म लागली आहे। येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे। गणिताचे प्रश्न सोडवण्यासाठी कधीच नव्हते, आपल्याला जिंदगीचे गोडे सोडता यावे म्हणून सूर्यासारखे दरवली जावे चित्रवरती जाताना, सूर्यासारखे दरवली जावे चित्रवरती जाताना, दगडालाही पाजा फुटला निरोप शेवटी येतो, दगडालाही पाजा फुटला निरोप शेवटी येतो। आज मीच नव्हे तर माझ्यासोबत शिकणाऱ्या सर्व मुलींचे दिवस आहे। इथून पुढे कदाचितच आमची भेट होईल, कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाईल, कोणी जॉब करण्यासाठी दुसरी तरी बाहेर लांब जाईल आणि राहिलेल्या फक्त त्यांच्या आठवणी। मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातून काहीतरी सुटत चालली आहे, काहीतरी नाही तर खूप काही सुटत आहे, कदाचित आयुष्य सुटत आहे। मला माझ्या कॉलेजमध्ये पहिला दिवस आले, ज्या दिवशी मी शांत होते, माझ्या डोळ्यात थोडे आणि अश्रू होते आणि आश्चर्याची गोष्ट आहे की आज सुद्धा माझ्या डोळ्यात अश्रू आहेत, पण हे अश्रू यासाठी आहेत की इथून पुढे तुमच्यासोबत केलेली मस्ती मला पुन्हा करता येणार नाही, पुन्हा तुमच्यासोबत वेळ घालवता येणार नाही। माझ्या जीवनात 2 गोष्टी महत्त्वाच्या, एक म्हणजे माझ्या आई वडील, दुसरे म्हणजे शिक्षक आणि तुम्ही मला जगायला शिकवलं। जर माझ्याकडून काही चुकी झाल्याची मला माफ करा। त्याकरता एवढं बोलायचं वाटतं, सहवास सुटला म्हणून सोबत सुटली म्हणून सहवास सुटत नाही, सोबत सुटली म्हणून सहवास सुटत नाही, निरोप घेतल्याने नाव सुटत नाही, निरोप घेतल्याने नाव सुटत नाही। आज आम्हाला प्रशिक्षणाची जाणीव होते। आज आमच्या कॉलेजचा शेवटच्या दिवसामुळे मन भरून आले आहे। आपण जेव्हा एक शिक्षक, शी म्हणजे शिस्तप्रिय, श म्हणजे क्षमा करणारा, क म्हणजे करुणामय अशी शिक्षकांची व्याख्या आहे। इथे आहे त्यांनी माझ्यासाठी केली मैत्री तुटू नये असे मला आज वाटते। या कॉलेजने मला खूप काही दिले आहे, आदर्श गुरु, आदर्श मैत्रिणी, आदर्श विचार, आदर्श सुसंस्कार। आम्ही कुठेही गेलो तर आमच्या पंखात या कॉलेजचे भरलेले बळ आम्ही कधीच विसरणार नाही। अध्यक्ष महाशय, वदनीय गुरुजी व इथे उपस्थित माझ्या मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत। या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण खूप आऊट झालो आहोत। येताना आज निरोप कॉलेजचा आधी दोन्ही डोळे शाळेत कॉलेजचे दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने। काही दिवसापूर्वी माझे या कॉलेजमध्ये आगमन झाले। कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो,
त्याचप्रमाणे या कॉलेजमध्ये प्रत्येक शिक्षकाने आम्हाला घडवले, त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले, आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला. निरोपाचा क्षण जणू हव्या त्या फुलाचा, आठवणीची गर्दी जणू क्षणाला विरहाचा. या कॉलेजमध्ये आम्ही खूप काही शिकलो. आम्हाला माहिती आहे आम्ही हे जीवन पुन्हा जगू शकणार नाही. ते घालवलेले दिवस आम्ही कधी विसरणार नाही. शेवटी एवढेच बोलते, मोठ्या पाखरांना पत्तीची कमान असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. मोठ्या पाखरांना पत्तीची कमान असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. काळे सर 11वी 12वीला शिकवणारा आमचा सर्व स्टाफ इथं 12वीच्या निरोपासाठी जमलेल्या मुली आणि 11वीचा आमचा वर्ग आज 12वीला शुभेच्छा देण्यासाठी आपण इथं जमलो आणि हे शुभेच्छा आता सर्व मॅडमने दिलेले आहेत. सर सुद्धा शुभेच्छा देणार आहेत. पण शुभेच्छांच्या बरोबरच आणखी काही मार्गदर्शन सरांच्याकडून होईलच. मॅडमनी सुद्धा केले. मॅडमनी कवितेच्या रूपात सुद्धा तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता मी सुद्धा तुम्हाला माझ्या परीने जेवढ्या जास्तीत जास्त शुभेच्छा देता येतील तेवढ्या देणार आहे. आता जास्तीत जास्त शुभेच्छा कशा काय असतात कोण सांगेल का? जास्त शुभेच्छा काय कशाला म्हणायचं? जास्तीत जास्त शुभेच्छा असं काय असतं का? नसतंय असं काय. तर शुभेच्छा आमच्या सदैव तुमच्या पाठीशी आहेतच. कोणत्याही शिक्षकाच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी नाहीत असं नाही. सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. आज अनुपस्थित असलेले गायकवाड सर त्यांनी सुद्धा सांगितलं मला काही यायला जमणार नाही, दुसऱ्या ठिकाणी ते जात आहेत, माझ्याकडून सुद्धा 12वीच्या मुलींना शुभेच्छा सांगा. म्हणजे हा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवलाय मी त्यांच्याकडचा. तसंच सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. HSC परीक्षेला सामोरं जाताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोर्डाची परीक्षा आहे आणि त्या बोर्डाच्या परीक्षेला तुम्ही आत्मविश्वासपूर्वक सामोरं जा. अजिबात भीती बाळगायची नाही. आपल्याला वर्षभर शिक्षकांनी शिकवलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त बाहेरचं काही येत नाही. ते पेपर व्यवस्थित तुम्ही सोडवा. तिथं काही गैरप्रकार होत असेल किंवा तुम्ही सुद्धा गैरप्रकारात भाग घेऊ नका. आणि जर काही तशा पद्धतीची कॉपी असली काय असली तर त्याला हात लावू नका किंवा त्याच्यापासून तुम्ही लांब राहा. कारण बऱ्याचदा कॉपीत चुकीची उत्तर असतात. आमच्या मुली त्या कोडतात बरोबर लिहिलेलं उत्तर आणि त्या कॉपीतलं चुकीचं उत्तर बरोबर लिहितात आणि मार्क पडताना मग आपल्याला कमी मार्क पडतात. आपला दर्जा चांगला आहे, आपल्याला सर्व शिक्षकांनी शिकवलेलं आहे आणि आपल्याला इतर कॉलेजपेक्षा चांगले मार्क पडणारच. यासाठी सुद्धा आमच्या शुभेच्छा तुम्हाला आहेतच आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी आम्ही शिकवलेलं आहे. मग जीवनात काय करायचं तुम्ही? तर तुम्ही उदाहरण देत बसू नका, तुम्ही उदाहरण बना. तुम्ही उदाहरण बना. आज आमच्या स्टाफ मध्ये बघितलं तर सेट झालेली 2 उदाहरणं आहेत, सांगता येते. अर्थशास्त्राचे बसलेले गायकवाड सर आहेत, अर्थशास्त्रात सेट झालेले आहेत, आज सिनियर कॉलेजला शिकवत आहेत. भूगोलाचे गायकवाड सर सेट झाले, आज सिनियर कॉलेजला शिकवत आहेत. असं उदाहरण देता येईल असं काहीतरी बना. असं जीवनात तुम्ही काहीतरी मिळवा आणि येणाऱ्या 12वीची परीक्षा अगदी आपली पहिलीची परीक्षा आहे त्या पद्धतीने सामोरं जा. न घाबरता न डगमगता तुम्हाला चांगलेच यश मिळेल आणि आपल्या शाळेचं, आपल्या संस्थेचं आणि आमच्या सर्व शिक्षकांचं नाव तुम्ही ह्या 12वीच्या परीक्षा देऊन उज्ज्वल कराल अशी मला 100% आशा आहे. आणि आपला 100% निकाल येऊ द्या, कारण आपली 100% निकालाची परंपरा तुम्ही खंडित करणार नाही, ती तशीच पुढे चालू राहील याची मला खात्री आहे. धन्यवाद. एवढं बोलून पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो आणि आमच्या 11वीच्या वर्गाने पण ही चांगली तयारी केलेली आहे. त्या तयारीबद्दल माझ्याकडून 11वीच्या वर्गाचे खूप खूप आभार. चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. ही म्हणजे अविस्मरणीय तयारी त्यांनी केलेली आहे. कारण शनिवारीच ते मला वाटते सगळं तयार करून त्यांनी ठेवलेलं आहे. हे वेळेपर्यंत त्यांना जेव्हा जीव नव्हता ते सुद्धा 11वीच्या मुलींचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. 11 आपण पास झालेलो आहोत. त्या गोष्टी विचारात घेऊन आपण परीक्षेची आपले कष्ट खूप महत्वाचे असतात. स्वकष्टाला पर्याय नाही आणि ते स्वकष्ट करण्याची धमक तुमच्यामध्ये नक्कीच या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि ते अविरतपणे आपण नेहमी जोपासली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही सर्वजण प्रयत्न करताय, अभ्यास चांगल्या पद्धतीने करताय आणि एक चांगला आदर्श आपल्या हातून घडावा. आपल्या आई वडिलांचा सन्मान, आपल्या गावचा, आपल्या संस्थेचा आणि आपल्या कॉलेजचा
आपल्या शिक्षकांचा आदरातिथ्य आणि सन्मानाचा जो भाग आहे तो आपल्याकडनं व्हावा या दृष्टिकोनातून आपली वाटचाल सदैव असणं खूप गरजेचे आहे. कारण 12वीच्या उंबरठ्यातून बाहेर पडताना नवीन शैक्षणिक धोरणाला सुद्धा आपण त्या प्रकारे सामोरं जाणं खूप गरजेचं आहे. त्याबद्दल मी तुम्हाला बोललेलो देखील होतो. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही आपलं शिक्षण पूर्ण करा, स्वावलंबी बना आणि आपल्या जीवनामध्ये एक आदर्श असा धडा त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करा. कला शाखा गौण आहे अशा प्रकारची काही एक मानसिकता आहे, तर ती मानसिकता बाजूला ठेवून आपण जे आहे ते बेस्ट आणि बेस्टच आहे अशा प्रकारची विचारसरणी निर्माण करून आपण सर्वांनी आपल्या स्वतःला जास्त काळ टिकत नसतं. यश हे खूप जवळ असतं, फक्त आपण त्याला जवळ घालणं गरजेचं असतं. त्या दृष्टिकोनातून आदरणीय प्राचार्य जोशी आपले पर्यवेक्षक, कार्यसर, माझे सर्व सहकारी आणि ज्यांच्यासाठी कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे ते म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थिनी मैत्रिणी. आज सुयश चिंतन हा दिवस आहे आणि आजच्या या दिवशी, आजच्या या क्षणाला तुम्हाला कॉलेजचा पहिला दिवस आठवत असेल, ज्या दिवशी तुम्ही गेटमधून आत प्रवेश केला. तुम्हाला हे कॉलेज, ही इमारत अगदी नवखं होतं, नवीन होतं. इथले शिक्षक नवीन होते, मैत्रिणी तुम्हाला नवीन होत्या आणि अशा या नवीनतम वातावरणात तुम्ही 11वीला प्रवेश घेतला. 11वी तुमची पूर्ण झालेली आहे आणि बघता बघता 12वी सुद्धा पूर्ण झाली. आणि आजचा जो दिवस होता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, मनामध्ये हुरहुर सुद्धा होती, तो दिवस सुयश चिंतन. आज मला सांगू वाटतं किंवा सांगू इच्छिते मी परीक्षा आणि परीक्षा संदर्भात, परीक्षेला सामोरे कसे जावे, त्याचबरोबर परीक्षेला जात असताना कोणकोणत्या सूचनेचं पालन करावं, तर याच्याविषयी मी एक लेख लिहिलेला आहे, तो मी ग्रुपवर सेंड केलेला आहे, तो तुम्ही वाचला असालच. त्यामुळे परीक्षा या संदर्भात कार्यसर तुम्हाला मार्गदर्शन करतील. आज बऱ्याच मुलींनी मला आग्रह केला की मॅडम तुम्ही कविता लिहिताय आणि कवितेच्या रूपानं शुभेच्छा द्याव्या, म्हणून मी रात्रीच कविता लिहिलेली आहे आणि तीच कविता मी आता सादर करत आहे. आहे शिदोरी. वर्षभर तुम्हाला आम्ही ज्ञान देत आलेलो आहोतच, मार्गदर्शन केलेलं आहे, पण जाता जाता ही एक शिदोरी माझं स्वयंलिखित काव्य आहे. ऐक बाळे माझे जरा, ऐक बाळे माझे जरा, निरोप घे मांगल्याचा, निरोप घे मांगल्याचा, निरोप घे मायेचा आणि वात्सल्याचा. ऐक बाळे माझे जरा, ही दुनिया आभासी नाही, दुनिया आहे वास्तवतेची, दुनिया आहे वास्तवतेची. पाऊल टाक तू सजगपणे, जाणून घे तू डोळसपणे, जाणून घे तू डोळसपणे. ऐक बाळे माझे जरा, घे उंच भरारी आकाशात, पण पाऊल ठेव जमिनीवर, पण पाऊल ठेव जमिनीवरी. घाल आकाशाला गवसणी, ध्यान ठेव सदैव ध्यानी, ध्यान ठेव सदैव ध्यानी मनी. ऐक बाळे माझे जरा, सांग ठामपणे जगाला, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी. जिजाऊ आमची माऊली राणी लक्ष्मीबाई सावली, राणी लक्ष्मीबाई सावली. ऐक बाळे माझे जरा, ठेव स्वतःवर विश्वास, आठवण ठेव आईच्या दुधाची, आठवण ठेव आईच्या दुधाची. कष्टाने पोळलेल्या बापाची अन केलेल्या त्या संस्काराची, अन केलेल्या त्या संस्काराची. ऐक बाळे माझे जरा, माणुसकीचा धर्म स्वीकार तू, सुज्ञ आहेस जगी सांग तू, सुज्ञ आहेस जगी सांग तू. तिलांजली अनिष्ट कथेला दे तू, मुक्त स्वच्छंदी श्वास घे तू, मुक्त स्वच्छंदी श्वास घे तू. ऐक बाळे माझे जरा, जागृत कर तुझी शक्ती, कर ज्ञानाची तूच भक्ती, कर ज्ञानाची तूच भक्ती. साप ठेव सदैव नीती, गाजू दे तुझ्या यशाची कीर्ती, गाजू दे तुझ्या यशाची कीर्ती. ऐक बाळे माझे जरा, घे गरुड भरारी, बळ आहे तुझ्या पंखामध्ये,
बळ आहे तुझ्या पंखामध्ये वाऱ्यासंगे उडताना, नको तमा मनामध्ये, नको तमा मनामध्ये. ऐक बाळे माझे जरा, सत्सर विवेक बुद्धी ठेव जागी, भूल भुलैया इथली दुनिया, फसव्या जगात वावरताना. आठवण ठेव गुरुज्ञानाची, आठवण ठेव गुरुज्ञानाची. ऐक बाळे माझे जरा, गंध तुझ्या बुद्धीचा या ज्ञान मंदिरात दरवळू दे. यावीस तू पुन्हा परतुनी, थोर कीर्तिवंत होऊनी, थोर कीर्तिवंत होऊनी. ऐक बाळे माझे जरा, आठव ठेव तू ध्यानीपणी, दिली तुम्हा ज्ञानाची शिदोरी, दिली तुम्हा ज्ञानाची शिदोरी. शांत संयमी बनूनी जरा, घे आत्मसाक्षात्कार घडवणी, घे आत्मसाक्षात्कार घडवणी. ऐक बाळे माझे जरा, भावी आयुष्य घडविण्या शुभेच्छा देते तुम्हा, काव्य सुगनातून, काव्य सुगनातून. धन्यवाद. मी सर्वप्रथम त्यांचं या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो. आपल्या कॉलेजच्या मुख्याध्यापक मॅडम सो जोशी मॅडम यांचं स्वागत पूर्णमाने श्वेता. कॉलेजचे आपल्या कॉलेजच्या मुख्याध्यापिका सो जोशी मॅडम, तसेच पर्यवेक्षक श्री काळे सर आणि माझे सर्व सहकारी शिक्षक. आज या ठिकाणी आपण सगळेजण निरोप समारंभ म्हणजे सदिच्छा समारंभ कार्यक्रमानिमित्त एकत्र आलेलो आहोत. तर सर्वांनी आपल्या मार्गदर्शनातून तुम्हाला योग्य ते आपल्या मनोगतातून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलेलंच आहे. त्यामुळे मी जास्त काही न वेळ घेता या ठिकाणी तुमच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा देते. आणि तसेच या येणाऱ्या अनेक वर्षांमध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनेक मोठ्या प्रगतीपथावर जावं हीच माझी मनापासून अपेक्षा आहे. असं 2 मिनिटं मनोगत व्यक्त करून मी या ठिकाणी निरोप समारंभ आपण का म्हणतो माहितीये का? जरी आपल्याला वाटलं की आपण परत इथं यावं, इथं येता येत नाही तुम्हाला, म्हणून हा निरोप समारंभ आहे. त्याचबरोबर तुम्ही जाणार आहात, परीक्षेसाठी जाणार आहात आणि परीक्षेनंतर तुम्ही इतरत्र कुठेही जाणार आहात, कुठल्याही कोर्सला तुम्ही जातील वगैरे, तर त्यासाठी तुमचं सुयश चिंतनाचा पण कार्यक्रम हा आहे. आणि जे शिक्षक तुम्हाला गेले 2 वर्ष शिकवत आहेत त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं हा पण या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आता मी फार म्हणजे भविष्यातलं सांगणार नाही, जीवन असं करा तसं करा वगैरे मी काही सांगणार नाही. पण एक साधी गोष्ट तुम्हाला मी सांगेन की यशस्वी राहा म्हणजे काय नेमकं माहितीये का? यशस्वी होणं म्हणजे काय? एका इंग्रजी कवीने म्हणजे म्हटलेलं आहे की व्हॉट इज सक्सेस? टू लाफ ऑफन अँड मच इज कॉल्ड सक्सेस. अगदी खळखळून हसणं हे यशच आहे. यश म्हणजे मिळवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? खूप खूप गुण मिळवायचे म्हणजे यश आहे का? किंवा जीवनामध्ये एक चांगला जोडीदार मिळवणं म्हणजे यश आहे का? सगळ्या बाबी आहेत, नाही असं नाही, पण त्यामध्ये आपण जेव्हा खुश राहतो ना, आनंदी राहतो ना, त्याला आपण यश म्हणूया. समजा तुमच्या शेजारची मुलगी आहे, तुमची मैत्रीण आहे आणि तिने तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगितली, तुम्ही खळखळून हसलात, हे यशच आहे ना. लक्षात घ्या. म्हणजे यश मिळवणं म्हणजे फार मोठं असं काही करणं असं नाहीये. प्रत्येकाचं जीवन एक ठरलेलं आहे. कोण 50 पर्यंत जातो, तिथं परत तो एक्झिट करतो, कोण 60, कोण 70. तुम्ही अजून बाळ्या मॅडम बाळ्या. पण एकदा काय होतं माहितीये का? याच बाळ्या जरा मोठ्या झाल्या की आई वडिलांना विसरतात थोड्यासा. म्हणजे बघा खूप म्हणजे हे जीवनाचं सत्य आहे. म्हणजे मी काय सांगतो मला ऐका, काही महत्वाचे निर्णय तुमच्या आई वडिलांना घेऊ द्या. 12वीतून तुम्ही आता पुढे जाणार आहात, हा भाग वेगळा.
पण तुम्हाला सांगण्याची आवश्यकता अशी आहे की काही महत्वाचे निर्णय हे तुमच्या आई वडिलांना घेऊ द्या. काय महत्वाचे निर्णय म्हणजे कोणते तुमच्या लक्षात आलं असेल. कारण कसं असतं, मुली या चक्रामध्ये असं अडकतात आणि पुन्हा का नाही ते आई वडिलांना विचारत नाही तुमचा विचार घेणं मला काय बरं वाटत नाही, मी माझा विचार घेतलेला आहे, मी आता बाळी होते, आता बाळ मोठं झालेलं आहे आणि तुमच्या विचाराची आम्हाला काही आवश्यकता नाही, असं काही करू नका. कारण तुमच्या आई वडिलांचा अनुभव फार मोठा आहे. आणि मग अशा जर गोष्टी तुम्ही स्वतः करत असाल तर त्यानुसार फ्रस्ट्रेशन येतं. फ्रस्ट्रेशन म्हणजे नैराश्य येतं आणि मग या नैराश्यातून आपण आपले पावलं चुकीच्या पद्धतीने टाकायला लागतो. त्यामुळे जीवन म्हणजे काय वगैरे याचा विचार न करता फक्त एक करा, आलेल्या दिवसाला चांगल्या पद्धतीने तोंड द्या. तोंड देताना वाईट विचार मनामध्ये नको. म्हणजे वाईट विचार म्हणजे स्पष्ट सांगतो आत्महत्येचे विचार असलं काही नकोय. काही मुली आहेत बघा, 12वी नापास आत्महत्या केली, 10वी नापास आत्महत्या, अशा अनेक बातम्या आपण ऐकतो. तर तसं नैराश्यातून जायचं नाही. का जायचं नाही? कारण तुमचं जीवन ठरलेलं आहे. जेव्हा अमुक म्हणजे वर्षापर्यंत तुम्ही जगणार आहे. अमुक वर्षापर्यंत तू बाळ होतीस, नंतर एक परिपक्व अशी स्त्री होणार आहे आणि पुन्हा तुमचा जीवनाचा गाडा पुढे जाणार आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची कोणती आहे तर नैराश्यात जाऊ नका कधी. आई वडिलांना काही निर्णय घेऊ द्या तुमचे, कारण हे सांगणं गरजेचं आहे. तुम्ही IPS व्हा, तहसीलदार व्हा, काय वाटेल ते व्हा, पण साध्या बाबी आहेत या की आई वडिलांना काही निर्णय तुमची घेऊ द्या. कुपवाडमधील एक शाळा, त्या शाळेमधील एक मुलगी स्कूल बसमध्ये चढली. स्कूल बसमध्ये चढल्यानंतर तिच्याजवळ त्यावेळेला फोन नव्हता. मग त्या स्कूल बसच्या ड्रायव्हरच्या फोनवर पालकांनी फोन केला, अमुक ही मुलगी आहे का? तो म्हणला आहे. तिला उतरायला सांगा, कारण ते फोनवर चॅटिंग वगैरे फार करते आमची मुलगी, अमुक सगळं. ड्रायव्हरने तिला सांगितलं. मग तिनं फोन घेतला. ती म्हणली पप्पा मी घरी येते, मी सांगते सगळं. पप्पा म्हणले नाही आधी उतर, कोणाशी तू चॅटिंग वगैरे करतेस, त्या मुलाला पण मी पाहणार आहे, तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. वास्तवातली कथा आहे या मला 2-2.5 महिन्याची आहे. पप्पा नाही मी येते घरी. नाही तू आधी उतर, मी तिथे येतोय. ती मुलगी उतरली, दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरती गेली आणि तिनं वरून उडी मारली. आता बघा हा जो प्रकार आहे, इथं पालकांचं पण समुपदेशन करणं आवश्यक आहे आणि मुलीचं पण करणं आवश्यक आहे. दोन्ही बाबी. मुली इतक्या धाडशी नसतात की वर जाऊन उडी मारणं. पण हे का घडलं? हे नैराश्यातून घडलं. त्यामुळे आपलं जे आपला जो हा मेंदू आहे ना, या मेंदूमध्ये नेहमी चांगल्या गोष्टी घ्या. आपल्याला पूर्ण जीवन जगायचं आहे. मी स्पष्ट सांगते, कारण काय माहितीये का, हल्ली इकडं नैराश्याकडे जाण्याचा खूप अशा मुली आहेत की त्या नैराश्याकडे जातात. जायची काही गरज नाहीये. आपण जे जगतोय की नाही तसंच जगायचं आहे. फक्त आनंदी होऊन जगायचं आहे, आनंदी राहायचं आहे. मग तुम्ही म्हणशील सर मग काही अडचणी येतात, आम्हाला काही डिफिकल्टीज येतात, आम्ही काय करायचं? काय नाही, तोंड द्यायचं. मग जीवन म्हणजे काय? हेच आहे ना, तोंड द्यायचं आणि आनंदी राहायचं. आई वडिलांचं ऐकायचं, मोठ्यांचं ऐकायचं. तुमचे शिक्षक तुम्हाला खूप चांगल्या बाबी सांगत असतात, ते ऐकायचं आणि काही निर्णय तुमच्या थोरांना घ्यायला लावायचे. आपण निर्णयामध्ये पडायचं नाही. आपल्याला समजत असतं, आपण काही मत मांडू शकतो. तुमची कुठलीही वाईट गोष्ट आपल्यापर्यंत न आणता, कारण हे जग फार असं म्हणजे विकृत आहे असं आपण म्हणूया. विकृती तुम्हाला इतरत्र पेपर मधून आपण पाहतो, वाचतो, हे की नाही, टीव्हीवर पण आपण पाहतो.
तर एक चांगल्या पद्धतीने आपण विचार करू, रोजचा दिवस माझा कसा चांगला जाईल, रोजचा दिवस माझा कसा चांगला जाईल. ब्लड प्रेशर आपलं कसं वाढणार नाही. ब्लड प्रेशर वाढतं बरं का मग असं सारखं असं जर काय विचार केलं ना. काही मुलींना सवय असते. आता अनेक मुलींना आम्ही शिकवलं, अनेक मुली आमच्या हाताकडून गेल्या. काही मुली बोलतच नाही, काही मुली खूप 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 बोलतात. आणि वेगवेगळ्या पद्धतींच्या म्हणजे ह्या मुली त्यांचे आचार, त्यांचे विचार आम्ही बघितलेले आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो की अगदी शांत आणि सोज्वळ असं जीवन जगा, म्हणजे ते फार चांगलं आहे बरं का. अतिशय सुंदर असं आपलं जीवन आहे. हाल अपेष्ट असणारच आहेत, अडचणी असणारच आहेत, संकट असणारच आहेत, असू देत, काय हरकत नाही. पण तुम्ही मात्र काय करायचं, आनंदानं जगायचं. म्हणून त्या म्हणजे यशाची व्याख्या केलेली आहे. खूप हसणं म्हणजे पण यशच आहे. तर तुम्हाला जास्त काही मी सांगणार नाहीये. एक चांगलं जीवन तुम्ही जगणार आहात आणि याबद्दल माझं सुयश चिंतन तुमच्या पद्धतीने तुमच्या बाबतीत आहे. इथे जमलेले माझे सहकारी विद्यार्थी, आज हा तुमचा जो क्षण आहे सदीचा समारंभ, हा तुमच्या एका डोळ्यात असून एका डोळ्यात असू अशा पद्धतीचा आहे. वर्षभर आम्ही सर्व शिक्षकांनी तुम्हाला तुमचा जो सिलेबस आहे तो पूर्ण केलेला आहे. त्यामुळे आज शिकवण्याचा दिवस नाही, तर या पुढच्या भावी आयुष्यात तुम्ही कशी वाटचाल करावी, त्याप्रमाणे पुढच्या पात्रांना समान असावी, परतीची नेहमी नवी दिशा असावी नजरेत, आणि घट्ट कधी केव्हाही बांधता येईल, परंतु क्षितिजा पलीकडे जीवन देण्याची जिद्द असावी. अशा प्रकारे सर्व शिक्षकांनी तुम्हाला प्रत्येक विषयात तारतम्य केलेले आहे. परंतु जीवन जगताना आपलं जीवन कसं सुंदर व्हावं असा कुठलाही लेख नाहीये किंवा कोणती गोळी नाही की बाबा असं ही गोळी खाल्ल्यानंतर आपलं जीवन सुंदर होईल. हे जीवन सुंदर जगताना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट अशी लक्षात ठेवा की तुमचं आयुष्य सुंदर करण्यासाठी किंवा तुम्हाला आधार देण्यासाठी कोणी कोणी मदत केली हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही ज्या वेळेला तुमच्या जीवनात यशस्वी होशील त्यावेळी त्या मदत करणाऱ्याला म्हणजे तुम्ही इतरांना किती मदत करताय किंवा किती मदत केली यावर तुमचं जीवन अवलंबून असतं. ज्यावेळी तुम्ही आकाशाला गवसणी घालशीला त्यावेळी जमिनीत राहणाऱ्याला किंवा जमिनीत भिडणाऱ्या व्यक्तीला जर मदत केली तर त्यावेळी तुमचं आयुष्य सुंदर होऊ शकतं. आणि यानंतर तुम्ही IAS किंवा इतरही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कोणतंही पदवी घेतलीसा आणि जीवनात यशस्वी झाल्यानंतर आपल्या आई वडिलांना जेव्हा आपण कधी होतो ज्या वेळेला आई वडील आपल्या म्हणजे आई वडिलांच्या नजरेत ज्या वेळेला आपण मोठा होऊ शकतो त्याच वेळेला आपण हिरो शकतो. प्रत्येक ठिकाणी आपण प्रत्येक वेळी पहिल्यांदा येणार नाहीये, मात्र आपल्या कर्तृत्वानं ज्या वेळेला आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण होईल किंवा आई वडील तुम्हाला ज्यावेळी शाबासकी देशील त्यावेळी तुम्ही जीवनात यशस्वी होशील आणि इथून पुढचं वाटचाल तुमचे तुमचा उत्कर्ष हो आणि या HSCच्या परीक्षेत तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द सांगत होते. जय हिंद.